सून बाई की आई. वंदनाताई बॅग भरत होत्या. सुनीलराव आणि त्यांची 10 दिवसाची राजस्थान ट्रिप ठरली होती. ट्रॅव्हल कंपनी असल्याने तशी काळजी नव्हती. खरं तर त्या जायला तयारच नव्हत्या. पण मुलीच्या हट्टापुढे त्या काही बोलू शकल्या नाहीत. सून आणि मुलगा देखील आग्रह करत होते. शेवटी होप नाही करत प्लॅन ठरला एकदाचा. तसं त्यांना फिरायला भरपूर आवडायचं. पण आईला जाऊन 8च महिने होत आले होते आणि आपण हे असं फिरायला जायचं हे काही त्यांच्या मनाला पटत नव्हतं. आई, तू सतत त्याच विचारात राहतेस. थोडा बदल नको का? बरं वाटेल थोडं फिरून आलीस की असं मुलांनी म्हणल्याने त्यांनाही ते थोडंसं पटलं. आईचं वय जास्त होतं, मान्य आहे. पण आई ती आईच ना हो. येते मला तिची आठवण. सकाळीच त्या सुनीलरावांना म्हणाल्या होत्या. आजी गेल्या तेव्हा जवळपास 90च्या पुढे होत्या. तशा शेवटपर्यंत खुटखुटीत. पण पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि 15 दिवस कोमामध्ये असतानाच गेल्या. फार त्रास झाला नाही, शेवटपर्यंत हौसेने, आनंदाने सगळं करत होत्या हीच काय ती जमेची बाजू. वंदनाताई आणि त्यांचा मोठा भाऊ रमण आणि दोघांची मुलं, नातवंड सगळीच आजी घरी असतानाही आणि हॉस्पिटलमध्ये असताना देखील पडेल ते सगळं काही करत होती. कोणी कधी काचकूच केली नाही. त्यामुळे वंदे, आई गेली. पण सगळे शेवटपर्यंत तिच्यापाशी होते या समाधानात गेली. म्हणून तूही आता फार शोक करू नको. असं म्हणत रमण दादांनी देखील त्यांची समजूत काढली होती. त्यावरही काही महिने गेले. हळूहळू वंदनाताई दुःख विसरून कामाला लागल्या. पण अधूनमधून आठवण डोकावायचीच. म्हणूनच मुलांनी ट्रिपची शक्कल लढवली. पण त्याने खरं तर त्यांना अजूनच भरून येत होतं. तात्यांच्या माघारी आजींना पेन्शन होतं. दोन्ही मुलं, सुना, जावई, नातवंड, पतवंड सगळ्यांच्या वाढदिवसाला, दिवाळीला प्रत्येकाला काही ना काही रक्कम त्या खाऊला म्हणून द्यायच्या. तुलाच ठेव म्हणलं की माझी काळजी घ्यायला सगळी पोर, जावई, सुना आणि तोवर बसलेला आहे की. मला मेलीला काय करायचे हे पैसे? हौस मौस करायचं तुमचं वय आहे. आणि मी तरी कुठे लाखभर रुपये देते? थोडे आपले खाऊला, असं म्हणून सगळे पैसे वाटून टाकायच्या. वंदनाताई ट्रिपला जायला निघाल्या की त्यांना आवडतात म्हणून अगदी हमखास ओल्या नारळाचे लाडू खाऊ म्हणून स्वतः बनवून द्यायच्या. शिवाय खर्चासाठी म्हणून हातावर पैसे टेकवायच्या. असायचे 100-200च, पण त्यातली माया कशात मोजता न येण्यासारखी असायची. वंदे, लांब चाललीस. तिकड काही लागलं तर नड म्हणून राहू दे हो. असं म्हणून बळेच घ्यायला लावायच्या. आईची या वयातही असणारी काळजी, आपुलकी त्यातून ओथंबून वाहत असायची. हेच सगळं आठवून वंदनाताई भावनिक झाल्या होत्या. आणि ट्रिपला जायला जरा काचकूच करत होत्या. ट्रिप चांगली होईलच पण आईचा खाऊ आणि तिचं ते आठवणीने पैसे देणं, हे सर्व आठवून त्यांना भरून येत होतं. रोज थोडं थोडं करत सगळं सामान, कपडे ठेवून त्यांनी बॅग भरून ठेवली. दुसऱ्या दिवशी पहाटे निघायचं म्हणून उद्याचे सकाळचे कपडे आत्ताच कपाटातून काढून ठेवत होत्या. सुनीलराव तिकीटक कागदपत्र नीट घेतलं ना हे पाहत पलंगावर बसले होते. तितक्यात त्यांची सून पूर्वा खोलीत आली. आई, झाली का बॅग भरून? अगं अशी दारात काय थांबलीस? ये की आत. हे काय, आताच झाली बघ भरून. पूर्वाच्या पाठोपाठ अजितही आला. आई, तुझ्यासाठी पूर्वाने काहीतरी आणलं. ते ठेव बॅगेत. अगं बाई, माझ्यासाठी? कशाला ग? आई, नाही म्हणू नका. फार काही नाहीये पण मला माहित आहे, मगाशी तुम्हाला डब्यात पराठे भरताना रडू का येत होतं. प्लीज हे छोटेसं, मी आणलेलं, गिफ्ट घेऊन जा. पूर्वाने हातातली छोटी पिशवी वंदनाताईंच्या हातात दिली. एव्हाना सुनीलरावही उठून उभे राहत ती काय देते हे पाहत होते. वंदनाताईंनी कुतूहलाने पिशवी उघडली तर आत एका डब्यात ओल्या नारळाचे लाडू आणि वर छोटं एनवलप होतं, ज्यात 500च्या 2 नोटा होत्या. आजी नसल्या म्हणून काय झालं? मीही तुम्हाला खाऊ देऊच शकते की. आईची माया ती आईचीच माया. पण हे छोटसं. तिचं वाक्य पूर्ण होईपर्यंत पूर्वा वंदनाताईंच्या मिठीत अश्रुधारांमध्ये भिजत होती. प्रेमळ आई तर सगळ्यांना मिळते. प्रसंगी मुलगीही आईची आई होते पण सासूची आई होणारी सून तूच एकटी असशील. पूर्वाच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत वंदनाताई अगदी मनापासून म्हणाल्या. आणि यावर्षीची ट्रिप अगदी आनंद यात्रा झाली. प्रताधिकार नोंदणीकृत मानसी एस.बी.